तुम्ही हवं तर जेवढं मजबूत करता येईल तेवढं करा. टाळं तोडाल ना बाबा तर चोरीच्या आरोपाखाली आतमध्ये जाल. तुटण्याचा शाब्दिक अर्थ खूप छोटा आहे. व्यापक अर्थ समजून घ्या. या धन्यवाद बाबा. नमस्कार बाबा. भीमने सांगितलं तर मला राहुलच नाही. जर का तुम्ही आमच्या सोबत आमच्या घरी आलेत तर आम्हाला चांगलं वाटेल. अवश्य जाऊयात, परंतु थोडा वेळ द्या. काही कार्य बाकी आहे ते पूर्ण करतो. हो. बाबा मी करून घेतो, तुम्ही असू द्या. सफाई फक्त झाडूने नाही होत, पेनाने सुद्धा होते. मला करू द्या. मेघनाथजी, एक समस्या संपत नाही तर दुसरी उभी राहते. आजच आमच्या कार्यालयामध्ये एक बाबा आले होते, फकीर. अहो, त्यांच्या चेहऱ्यावर काय तेज होतं, काय तेजोवलय होतं. ते पाहून तर मी घाबरूनच गेलो. अरे मॅनेजर साहेब, तुम्ही पण कुठे या बाबा फकीर लोकांमुळे एवढा त्रास करून घेताय? अरे यांची काय कुवत आहे? उगाचच तुम्ही काळजी करत बसताय. तसे मला वाटतं तुम्ही ज्या बाबांची गोष्ट करत आहात, मी भेटलो होतो त्यांना. मला तर काय एवढा विशेष नाही वाटला, असाच वाटला तो. असंच नाहीये, पूर्ण आत्मविश्वासाने बोलत होते. टाळा तुटणारच. मला तर खूपच पोहोचलेले वाटतात ते. काय बोलू? चला आताच थोड्या वेळात माहिती पडेलच त्या बाबाची कुवत किती आहे ते. काय आहे ना, मी पाठवलंय महिपालला त्याची पूर्ण कुंडली काढायला. बस थोड्या वेळात येईलच तो. तोवर तुम्ही चहा घ्या. बाबा घ्या, आलाच तो. हा बाळा, काही माहिती पडलं त्या फकीराविषयी? बाबा मी माहिती काढली आणि हेच माहिती कळली की तो कोणी साधा सुद्धा फकीर नाहीये. तो खूप पोचलेला फकीर आहे. लोक मानतात त्याला आणि तो नेहमी शिक्षा, स्वास्थ्य आणि सफाईच्या गोष्टी करत असतो. आणि बाबा ही सुद्धा माहिती कळली की इकडे तिकडे फिरून भीक मागत पैसे जमा करतोय ना, ते पण ह्यासाठी की तो धर्मशाळा सुरू करू शकेल. आणि तो जिथून पण जातो स्वच्छता करत जातो. घ्या, एक आणखी सहारा मिळालाय त्या भीमरावला. कमाल आहे. या भीमरावचं नशीब देखील ना खूपच चांगलं आहे. दरवेळेला जेव्हा पण त्याचा अंत येत असतो, कुठला ना कुठला नवीन सहारा मिळतोच त्याला. आणि आता हा बाबा आलाय त्याची साथ देण्यासाठी. ही लढाई आपण हरू शकत नाही. भीमरावला आमच्या वृत्तपत्राच्या कार्यालयात पुन्हा नोकरी मिळाली नाही पाहिजे, नाहीतर आपल्या जातीची हार होईल. मॅनेजर साहेब, तुम्ही काळजी करू नका. असं अजिबात होणार नाहीये. नाही मी होऊ देणार. आणि यासाठी मला या बाबाचं देखील काहीतरी करावंच लागेल. पण बाबा, पण करायचं काय? अरे हाच तर विचार करायचा महिपाल. जसं प्रत्येक वेळेला आपण त्या भीमरावची काही ना काहीतरी खेळी करतोच असतो, तसेच यावेळेला देखील या बाबाची देखील खेळी बिघडवावीच लागेल. नाहीतर कदाचित असं होऊ नये की चुकून काय होईना तो भीमरावला नोकरी देण्यामध्ये सफल होऊन जाईल. बाबा, ही आमची चाळ आहे. आम्ही सगळे इथेच राहतो. चला या. अरे हे काय? हा कोण आहे? माहिती नाही. भीम कुणाला घेऊन आला? आशीर्वाद हवाय तर घ्या, नाहीतर गप्पा बसा. नाही नाही, मी कोण आहे आशीर्वाद देणारा? हे तर भीम सारख्या मेहनती संघर्षशील व्यक्तीने मला आमंत्रित केलं, म्हणूनच मी आलो.
चला. मग एक रात्र मी आणि हे नदीच्या जवळच बसून होतो. पुरी रात्र बोललो समद्यांबद्दल. करुणा वहिनी, मग तर बाळादादाने आमची चांगलीच तक्रार केली असेल. अरे यावेळी तक्रार करायला थोडीच गेलो होतो. बस सगळ्याचा वेगळ्या पद्धतीने विचार करायला गेलो होतो, जेणेकरून आपण सगळे आधीसारखे छान राहू शकू. हे काय इथे बसून अशा गोष्टी करताय आणि तिथे तो भीम कुठल्या तरी बाबा फकीरला घेऊन आलाय. आता त्याचं बी जेवण बनवा. कमवायचं ते एक पैशाचं नाही आणि अडचणी वाढवण्यात एक नंबर आहे तुमचा भीम. पण आई, हे पैसे घे, हे घे आणि तात्पुरतं एका माणसाच्या खर्चाबद्दल विचार करणं बंद कर. आणि मग जर भीमभाऊनी जर कुणाला घरपर्यंत आणलं असेल तर नक्कीच विचार करूनच आणलं असेल. वय, आणि आपल्या घरी येतं तरी कोण? जाऊन बघूया. तीनही पोरं आणि सुना एकत्र होत आहेत. ही गोष्ट माझ्यासाठी चांगली नाही. जेव्हापर्यंत मी जिवंत आहे या तिघांना एकत्र होऊ देणार नाही मी. गाडगे बाबांचे सर्व शिष्य गाडगे बाबांसारखे बनू इच्छितात. सगळ्यांचं एकच उद्दिष्ट आहे, जे माझे गाडगे बाबा विचार करतात. तर मग गोष्ट सांगा ना गाडगे बाबांबद्दल, तुमच्याबद्दल. कसं तुम्ही एका वेगळ्याच यात्रेला गेलात? गाडगे बाबा म्हणतात की आपल्या समाजाची जी प्राथमिक गरज आहे तेच आम्हा फकीरांचं स्वप्न असायला हवं. माहित आहे, मी तुमच्या बाबांसोबत या चाळीमध्ये या आधीही आलोय, परंतु तेव्हा हे माहित नव्हतं की आज मी पुन्हा इथे असा येईन. केव्हा आले होते तुम्ही? जेव्हा भीमने 10वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. मी बाबांसोबत आलो होतो. बाबा भीमाचं अभिनंदन करू इच्छित होते. तुम्ही या उंबरठ्यापर्यंत आला होतात? हा, तर तुम्ही आत का नाही आलात? भीमाचा सन्मान केला जात होता. भीम निघून गेला, मग आम्ही परत निघून गेलो न सांगताच. बाबा, पाणी. अरे हा तर त्योच हाय जो रस्त्यात भेटला होता. ऐक, इकडे ये. घराच्या दरवाजापर्यंत येऊन परत चाललायस. असं कोणतं कार्य का करतोस की घरामध्ये मान झुकवून यावं लागेल? काय केलं यांनी? विचारावं लागेल. बाबा, आता तुम्ही आमच्यासोबत घराच्या आत या. थोडा वेळ तिथेच विश्रांती करा, मग जेवण जसं तयार होईल आपण सोबतच जेवूयात. आपण आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही आलो. आम्ही कुणाच्याही घरी जेवत नाही. भिक्षेमध्ये जे मिळतं तेच खातो. छताखाली रात्र नाही घालवत. एखाद्या झाडाखाली रात्र काढतो. आता निघतो.
तर बाबा, जसं स्वयंपाक तयार होईल मी तुमच्यासाठी जेवायला घेऊन येईन. सापडलो तर जेवण दे. चला. सांगा, असं काय केलं तुम्ही? ते बाबा असं का बोलत होते? आता म्या काय करणार त्यात? फकीर माणूस आहे, काय बोललो असन. मी सांगतो. का तुम्हा दोघांना हे कागद का उचलू द्यावेत? भांडणं मायात आणि या भीमरावाच्या मध्ये होती, तरी सोडवण्याची संधी याला आणि मला मिळायला हवी. ज्याच्यात जेवढी ताकद त्याची तेवढी कागद. ह्यांना ईर्ष्या आहे माझी, त्यामुळे हे असं करतायत. कागद फाडायचाही प्रयत्न करतायत. आणि म्हणून बाबा यांना ओळखतात. तो मेघनाथ बरोबर बोलित होता. तो भीमराव माझ्यापासून माझा मुलगा दूर करतोय, तर त्याकडून काय मी कागद नाही घेऊ शकत? ही चूक करताय तुम्ही, जसं सगळे करतात. मेघनाथ आमच्या समध्यांपैकी कोणाच्या विहिताचं बोलत नाहीत आणि आमच्या बाजूने बी बोलणार नाहीत. मेघनाथ फक्त ते करतात ज्यानं भीमचं नुकसान होईल. समध्यांनी बाबा, जा तुम्ही माझ्या आईला असं ओरडू शकत नाही. ओरडू दे ना दीपक, यांच्या ओरडण्याने काय बी होणार नाही. आता मी यांच्याशी घाबरत नाही. ते समज सोडून दे. तू सांग, काय खायचंय तुला? तुझ्यासाठी काय बनवू? बाप असा असेल तर काय खायचं ते कसं बोलणार? मी तुझ्यासाठी तुझं आवडतं वरण आणि चपाती बनवते. ठीक आहे? दीपक, तुझ्या आईशी तू लय प्रेम करतोस ना? म्या काय म्हणतोय ते नीट ऐक, नाहीतर म्या तुझ्या आईला मारून फेकून देईन. एवढी रात्र झाली, आता कुठं शोधायचं त्यांना? जवळपास सगळ्या ठिकाणी शोधलं त्यांना. जर ते हे शहर सोडून तर गेले नसतील ना? माहित नाही रमा. सापडलो तर जेवण दे. रमा, चाळीतून निघताना ते जे बोलले होते की असंच नसतील बोलले, ते त्यांना नक्कीच काहीतरी बघायचं असेल. नाहीतर त्यांना आपल्यापासून काही अडचण तर नाही. मग त्यांनी स्पष्टपणे सांगितलंही असतं की बाहेर त्या जागेवर असेल तर तिथे येऊन जेवण द्या मला. पण त्यांनी असंही सांगितलं नाही. तर ते असं म्हणाले की तुम्ही जर मला शोधू शकला तर मला जेवायला द्या. तर मला असं वाटते की ह्या मागे त्यांचा नक्कीच काही ना काहीतरी विचार असणार. कदाचित म्हणूनच त्यांनी असं सांगितलं असेल. म्हणजे त्यांना बघायचं असेल की तुम्ही त्यांना शोधू शकता की नाही ते. लक्षात आलं रमा, लक्षात आलं की ते कुठे असू शकतील. चल.
पापों से भरेगी पाप पुण्य की घाघर। ओ बंधु रे, ओ बंधु रे, ओ बंधु रे, ओ बंधु रे। मैं फकीर पढ़ना ना जानूं पर इतना तो जानूं, मैं फकीर पढ़ना ना जानूं पर इतना तो जानूं। भाव प्रेम सब नदियां जैसे और तेरा मन सागर, तेरे ही आचरण से होंगे तेरे कर्म उजागर। घ्या, शोधलंच आम्ही तुम्हाला. कसं कळलं की मी इथे आहे? बाबा, जेव्हा माणूस एकटा असतो तेव्हा त्याचं आवडीचं काम करत असतो. जसा मी जेव्हा एकटा असतो तेव्हा पुस्तक वाचतो, काही ना काहीतरी लिहितो. आज सकाळी मी जेव्हा तुम्हाला बघितलं तेव्हा तुम्ही संगीत गात होता, तर मला वाटलं कदाचित गाणं गायला तुम्हाला आवडत असेल. तुमच्यासारखा माणूस एवढ्या रात्री मुंबई सारख्या या शहरात, जिथे एवढी गर्दी असते, गजगज असते, एकट्यामध्ये संगीत नाही गाणार तर काय करणार? कारण तुमच्यासारखा माणूस दुसऱ्यांच्या निद्रेत बाधाही उत्पन्न नाही करणार. ह्यामुळे मी विचार केला की तुम्ही अशा कुठल्या जागेवर असाल जिथे कुठलीही व्यक्ती नसेल, आणि आम्ही दोघं मिळून अशी जागा शोधत निघालो आणि इथे सापडलात तुम्ही. घ्या, हे जेवण जेवून घ्या. रमा, एक गोष्ट लक्षात ठेव. ज्या व्यक्तीला शोधण्याची कला सापडली ना, तो काहीही शोधू शकतो, कोणताही मार्ग शोधू शकतो, कोणत्याही यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधू शकतो. त्याच्या जीवनात किती संकट जरी आली तरी तो त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच शोधेल. मी जेव्हा भीमरावाला पाहिलं, माझी खात्री पटली. तो आपल्या जीवनात येणाऱ्या कोणत्याही संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग अवश्य शोधेल. ये बस. नाही, ठीक आहे बाबा. एवढा शिकले सवरलेला व्यक्ती आहेस. शिकलेल्या व्यक्तीचा हुद्दा खूप मोठा असतो. पण तुम्ही अनुभवी आहात. सामाजिक कार्य करण्याचा संतोष आहे. समाजातल्या अनुभवातून तुला एक गोष्ट सांगतो. जीवनात कोणतीही वस्तू शस्त्र बनू शकते, बस त्याचा उपयोग करणाऱ्या व्यक्तीमध्ये केवळ योद्ध्याचे गुण असायला हवेत, जे मला तुझ्यात दिसलेत. आणि तुला तुझ्या लढाईचं शस्त्र मिळालं आहे. मानसिक स्वच्छता गरजेची आहे.